प्रत्येक भागातली पद्धत ही वेगळी असते, पण त्याआधी ना श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकत्र आली होती. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठले, पण किती लवकर उठून पूजा करायची म्हटली तरी व्हायचा तो वेळ झालाच. पण तरी पूर्वतयारी असल्यामुळे अभिषेक वगैरे माझा व्यवस्थितपणे मला करता आला. त्यानंतर बेलपत्र अर्पण करून शिवामूठ अर्पण केली आणि नागपंचमीची देखील मी लगेचच पूजा करून घेतली. त्यानंतर लागले स्वयंपाकाला नैवेद्य दाखवायचा होता. एका साईडला कुकर लावलं, एका साईडला मी रवा भाजून त्यामध्ये गूळ घातला. गुळाचा हा शिरा खूप छान लागतो. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घेतली. कुकरमध्ये मी छोले लावले होते, थोडासा सोडा आणि मीठ घालून ते छान शिजले होते. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, जिरे घातले, कढीपत्ता घातला आणि हे मिक्सचर जे वाटून घेतलं होतं ते घातलं. त्यानंतर सगळे बेसिक मसाले हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ घातलं आणि सगळ्यात शेवटी छोले मसाला घातला. छोले घातले आणि ज्या पाण्यामध्ये छोले शिजवले होते ना, तेच पाणी घातलं. यामुळे घट्टसर ग्रेव्ही होते. कांदा लसणाचा वापर मी आज केला नाही कारण उपवास होता. आणि आज ना आमच्याकडे तवा टाकत नाहीत. प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असते. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.